बातमी याच अनुषंगाने पराभूत मवियाला आता ईव्हीएम वरती संशय आहे। मवियाकडून फेर मतमोजणीची मागणी करण्यात आलेली आहे। राज्याच्या विधानसभेचा निकाल लागलेला आहे आणि यामध्ये मवियाला फार कमी मताधिक्य मिळाले आणि त्यानंतर आता मवियाच्या सर्वच नेत्यांनी ईव्हीएम वरती आक्षेप घेतलेला आहे। फेर मतमोजणीची मागणी केलेली आहे। अमेरिकेसारखे प्रगत राष्ट्र आहेत की जिथे टेक्नॉलॉजीने पण ती ॲडव्हान्स राष्ट्र पकडल्या जातील अशाही देशांमध्ये बॅलेट पेपरवरती मतदान होतं। तिथे ईव्हीएम वर मशीन वापरली जात नाही, पण आपल्याच भारतामध्ये ईव्हीएम मशीन वापरण्याचा एवढा अट्टहास का केला जातोय? तुम्ही हे बॅलेट पेपरवरती इलेक्शन घ्या ना, तुम्हाला कसली भीती आहे? जर तुम्ही काही केलं नाहीये, काळाभोर प्रकरण तुमच्या कुठल्याही निकालामध्ये नाहीये आणि तुम्हाला विश्वास आहे की हा जनतेने दिलेला कौल आहे, तर एकदा बॅलेट पेपरवरती निवडणुका होऊन जाऊ द्यात। आम्हालाही बघायचं आहे की लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे की आमच्यावर विश्वास आहे। अनेक मतदारसंघामध्ये झालेले मतदानाची आकडेवारी आणि तर मवियाकडून फेर मतमोजणीची मागणी करण्यात आलेली आहे। अनेक मवियाच्या नेत्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे। ईव्हीएम वरती आक्षेप केलेला आहे। पराभूत मवियाला ईव्हीएम वरती संशय व्यक्त करण्यात आलेला आहे। राज्याचा विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि यानंतर मवियाकडून ईव्हीएम मध्ये घोटाळा असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। ईव्हीएम बाबत आक्षेप घेण्यात आलेले आहेत, संशय व्यक्त करण्यात आलेला आहे। त्यामुळे मवियाकडून फेर मतमोजणीची सध्या मागणी होती आहे। विधानसभेचा निकाल लागलेला आहे आणि यामध्ये महायुतीला सर्वाधिक मताधिक्य मिळालेले आहे, बहुमत मिळालेले आहे, तर महाविकास आघाडीला कमी मतं मिळालेली आहेत, कमी जागा मिळालेल्या आहेत आणि यावरूनच आता मवियाने आक्षेप घेतलाय। अनेक मतदारसंघामध्ये झालेले मतदानाची आकडेवारी आणि प्रत्यक्षरित्या ईव्हीएमवर जी आकडेवारी आली त्यामध्ये तफावत पाहायला मिळालेली। ज्या ज्या ठिकाणी काही विरोधकांचे बूथ सुद्धा नव्हते, तर कोणी पोलिंग एजंट नव्हता, त्या ठिकाणी सुद्धा मताधिक्य मिळालेले, ही सगळं शंकास्पद गोष्टी आहेत। त्यामुळे आज तुम्ही पाहिलं असेल, बाबा आढाव हे 95 वर्षाचे असताना सुद्धा आत्मक्लेश पुण्यामध्ये त्यांनी चालू केलेला आहे। अनेक ठिकाणी लोक आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये। हा विजय लोकशाहीचा नाही, हा ईव्हीएम मशीनचा हा विजय आहे। म्हणजे ज्या उमेदवाराला कोणी ओळखत नाही असा उमेदवार आमच्या मतदारसंघात निवडून आलाय। म्हणजे त्याची उमेदवारीच फक्त 8 दिवस पुढे इलेक्शन झाले डिक्लेअर झाली होती। 8 दिवसात पारनेर तालुकाच फिरून होत नाही, तर नगर तालुका कधी होणार आहे? म्हणजे ते नगर तालुक्यात कुठं प्रचारात त्या ठिकाणी गेलाच नाही। नगर तालुका म्हणजे माझं माहेर आहे, त्या प्रत्येक ठिकाणी त्या उमेदवाराला लीड दाखवले आणि मला प्रत्येक गावात लीड कमी दाखवले। कारण मी जेव्हा फिरत होते 500 ते 600 लोक माझ्या बरोबर राहायचे, त्यांचं मतदान तरी मला झालं असतं ना, ते मतदान सुद्धा त्या ठिकाणी मला दाखवलेलं नाही प्रत्येक गावामध्ये। म्हणजे नक्कीच ईव्हीएम मशीनचा हा नक्की घोटाळा आहे। आणि दरम्यान याबाबत सविस्तर तपशील देखील जाणून घेऊयात ग्राफिकच्या माध्यमातून। पराभूत मवियाला ईव्हीएम वरती संशय व्यक्त करण्यात आलेला आहे। फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली आहे। राजन साळवी, ऋतुराज पाटील, प्रशांत जगताप यांनी फेर मतमोजणीची मागणी केलेली आहे आणि आक्षेप घेतलाय। त्यानंतर दीपेश म्हात्रे ठाकरे गट, राणी लंके शरद पवार गट, प्राजक्त तनपुरे शरद पवार गट, रमेश वाघवे काँग्रेस, अशोक पवार शरद पवार गट, माणिकराव शिंदे शरद पवार गट,